तंबाखू आणि दारू एकत्र असेल तर कॅन्सरचं प्रमाण जवळजवळ 40 पट जास्त असतं। नाशिकमध्ये या रुग्णांची भरपूर शंका आहे, म्हणजे जसे तंबाखू जशी पॉप्युलेशन भरपूर आहे आपल्याकडे, तसेच तोंड येणाऱ्यांची पण खूप मोठी संख्या आहे। आणि फक्त नाशिकमध्येच नाही, बाहेर पण आहे। म्हणजे जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात तेव्हा डेडिकेटेड, ज्यांना तोंडात जखमा येतात, म्हणजे कॅन्सर असो नसो, कॅन्सरच्या आधी किंवा नंतर सुद्धा तोंडात जखमा असू शकतात, तर त्याचे योग्य उपचार व्हावे असे पेशंट्स खूप आहेत। फक्त एवढंच आहे की त्यांना अजून कुठे जायचं किंवा याच्यावर काय उपचार करायचे याचं अजून माहिती नाहीये किंवा एवढी जागरूकता नाहीये। पण 50 ते 60% पॉप्युलेशनला मी म्हणेन की तोंड आलेलंच असतं। हे प्रमाण नेमके कोणामध्ये जास्त दिसून येतं, नेमकी स्त्री किंवा पुरुषांमध्ये असं काय आहे? असं नाही म्हणता येणार, पण पुरुषांमध्ये जास्त, कारण तंबाखूचं प्रमाण महाराष्ट्रात तरी तंबाखूचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आहे स्त्रियांपेक्षा। आणि तंबाखू बरोबरच जर समजा अल्कोहोल किंवा दारू, या दोन गोष्टी, तंबाखू आणि दारू अशा जर याचं जर व्यसन असेल तर या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन परत त्याचं न्यूट्रिशन चांगलं नसेल किंवा जे विटॅमिन्स आहेत ते सगळे जात नसतील, तर या सगळं तंबाखू आणि दारू एकत्र असेल तर कॅन्सरचं प्रमाण जवळजवळ 40 पट जास्त असतं, कॅन्सर होण्याची शक्यता। त्यामुळे हे पदार्थ अतिशय हानिकारक आहे आणि त्याच्यामुळेच तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त वाढतंय।